हॅलो अँड वेलकम टू एस एस क्लास. मित्रांनो, आजचा आपला जो टॉपिक आहे हा टॉपिक आपल्याला डिस्कस करायचा आहे. दॅट टॉपिक विल बी अ डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शनमधला जर तुम्ही डिस्कस करायला घेतलं तर याच्या आधी आपण एक्सरसाइज 1.1 पण कंप्लीट केली आहे. ठीक आहे. तर हा फंक्शन कसा आहे तुमचा, जर एखादा फंक्शन एफ आहे म्हणजे ए हा बी वरती डिपेंड आहे. ठीक आहे, 1 to 1 मध्ये, अदरवाईज ऑन टू फंक्शन असेल तर त्यावेळेस त्याचा जो इन्व्हर्स होईल तो इन्व्हर्स तुम्ही लिहिणार आहे बी ॲज टू ए. ठीक आहे ना. म्हणजे दॅट इफ फंक्शन एफ असेल ए टू बी इज 1 to 1 ऑन टू फंक्शन, दॅन इट्स इन्व्हर्स विल बी एफ इन्व्हर्स ऑफ बी टू ए लिहिला जाईल. तर बेसिकली हे इथून तर आपल्याला नीट लक्षात येत नाही, बट इफ वी कॅन गो थ्रू दिस फॉर एक्झाम्पल पर्पज. तर इथे बघा एक फंक्शन घेतलेलं आहे मी, वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स आहे. ठीक आहे ना. याच्या आधी आपण बरेचसे फंक्शन घेतले होते, याच्यावरती साईन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, कॉट सारखे किंवा अल्जेब्रिक लॉगरिथमिक फंक्शन आपण याच्यावरती यूज केले होते. तर हा जो फंक्शन दिसतोय वाय इज इक्वल्स टू जर एफ ऑफ एक्स असेल तर याचा जर इन्व्हर्स लिहिला मी एफ इन्व्हर्स ऑफ, तर तो कसा येईल, हा एक्स आला तर एफ इन्व्हर्स ऑफ काय होऊन जाईल, वाय येईल. ठीक आहे ना. एफ इन्व्हर्स ऑफ वाय, जर हा वाय इज इक्वल्स टू साईन एक्स असेल, ठीक आहे, देन एक्स इज इक्वल्स टू साईन इन्व्हर्स ऑफ काय होऊन जाईल, वाय होईल. ठीक आहे. दिस वन इज अवर इन्व्हर्स फंक्शन. तर याच्यावरती जर डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शनला डिस्कस करताना आपण गेलो तर त्यावेळेस आपल्याला एक थेरम सापडतो मध्येच. तर हा जो थेरम येतोय हा थेरम मोस्ट आय एम पी थेरममध्ये कन्सिडर केला जातो आत्तापर्यंत. ठीक आहे. आणि मोस्ट आय एम पी म्हणजे 3 मार्क्ससाठी येणारा थेरम आहे. याच्या आधी पण मी तुम्हाला एक थेरम सांगितला होता, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर अस. ठीक आहे. तर हा थेरम जो दिसतोय तुम्हाला, या थेरममध्ये त्याने म्हटलं होतं की जर वाय एफ ऑफ एक्स असेल, ठीक आहे, म्हणजे जर वाय हा एक्सवरती डिपेंड करतोय. ठीक आहे. वाय विल बी डिपेंड ऑन एक्स, म्हणजे याचा अर्थ जर एक्स बदलला तर वायला बी बदलून देईल. ठीक आहे, चेंज करेल वायमध्ये बी. तर याचा अर्थ इफ जर वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन असेल ऑफ एक्स, ठीक आहे, सच दॅट द इन्व्हर्स फंक्शन जो येईल त्याचा कसा लिहिला जाईल, मी तुम्हाला सांगितलं ना आधीच, जर हा एक्स लिहिला होता तर त्याचा इन्व्हर्स एफ इन्व्हर्स ऑफ वाय लिहिला तर एक्स इज इक्वल्स टू एफ इन्व्हर्स ऑफ वाय विल बी एक्झिस्ट. तर एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ काय, वाय आहे. ठीक आहे. या केसमध्ये एफ इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ वाय आणि याला लिहिलं होतं डी एक्स अपॉन डी वाय. ठीक आहे, दॅट इज डी एक्स अपॉन डी वाय. एक्स इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ वाय, एक्स इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ वाय. देअरफॉर याचा जो इन्व्हर्स येईल तो कसा लिहिला जाईल, 1 अपॉन डी वाय बाय डी एक्स. हा इन्व्हर्स लिहिला. ठीक आहे ना, बरोबर. तर हा डी वाय बाय डी एक्स आपल्याला दिसेल. पण इथे हा जो डी वाय बाय डी एक्सचा डिनोमिनेटर आहे हा कधीही 0 असणार नाही. ठीक आहे. मग आपण काय करू, याला प्रूव्ह करायचं आपल्याला की याला आणायचं कसं. ठीक आहे. हे आणण्यासाठी आपल्याला 3 मार्क्स आहेत. ठीक आहे. तर प्रूफ जर विचार केला तर वाय हा फंक्शन कोणाचा आहे, एक्सचा आहे. बरोबर. काय, डिफरन्शिएबल फंक्शन आहे. वाय हा डिफरन्शिएबल फंक्शन कोणाचा आहे, एक्सचा आहे. म्हणजे लिहिताना आता मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू मी वाय लिहिणार आहे. याच्या आधी आपण काय घेतलं होतं, विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचो आपण. तर याच्या आता काय घ्यायचं आहे, विथ रिस्पेक्ट टू वाय इन्व्हर्समध्ये. ठीक आहे ना. मग बघा, जर मी ह्याला लिहिलं इथे तर आय कन्सिडर दॅट की डेल्टा एक्स, डेल्टाचा अर्थ कधी येतो, ए व्हेरी स्मॉलर चेंज जिथे असेल, म्हणजे ऑलमोस्ट इक्वल्स टू जिथे 0 चेंज सारखा दिसतोय, निग्लिजिबल चेंज जिथे होतो, दॅट विल बी अ डेल्टा एक्स आहे. तर खूप कमी चेंज झाला डेल्टा एक्स हा कुठे चेंज होतोय, एक्समध्ये चेंज होतोय, व्हेरी स्मॉलर चेंज इन एक्स. आणि सेम करस्पॉन्डिंग चेंज म्हणजे जर डेल्टा एक्स चेंज होईल तर मी तुम्हाला सांगितलं वायमध्ये बी चेंज व्हायला पाहिजे. तर डेल्टा एक्स म्हणजे एक्समध्ये जर डेल्टा एक्स चेंज होतोय स्मॉलर चेंज, तर याचा अर्थ वायमध्ये पण काय होईल, थोडासा बदल होईल, डेल्टा वाय. ठीक आहे. जर हा डेल्टा वाय चेंज झाला तर याच्यासाठी मी म्हणणार आहे की डेल्टा एक्स विल बी ऑलमोस्ट इक्वल्स टू 0 चेंज आहे आणि डेल्टा वाय काय ऑलमोस्ट इक्वल्स टू 0 चेंज दिसतोय तुम्हाला. ठीक आहे ना. तर ह्यांच्यामध्येच थोडा चेंज दिसतोय तुम्हाला. मग अशा वेळेस जर मी कन्सिडर केलं
तर डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इंटू डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल्स टू काय येणार आहे, 1 येणार आहे. कसा येणार आहे, हा याला कॅन्सल करून देईल आणि हा याला कॅन्सल करून देईल, तर हा किती राहणार आहे, 1. ठीक आहे. सो हेअर आय कॅन गो थ्रू अ डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय. ठीक आहे. आणि हा डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय मल्टिप्लायचा साईड चेंज करताना तुम्हाला दिसेल की डिवाइड झाला आहे. ठीक आहे. सो डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल्स टू 1 अपॉन dy बाय डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. पण इथे मी तुम्हाला पहिलेच म्हटलं की डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स काय असतो, 0 नसतो कधी. मग काय करायचं आहे, दोघं साईडला आपल्याला एक रूट घ्यायचा आहे. ठीक आहे. काय घ्यायचं आहे, लिमिट घ्यायचं आहे, सॉरी इट्स अ लिमिट. टेक लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 ऑन बोथ साईड. तर जर दोघं साईडला लिमिट लिहिलं ना आपण, तर पण कसं लिहायचा, स्मॉलर चेंज इन एक्स लिहायचा. ठीक आहे. लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल्स टू 1 अपॉन ह्याच्यासाठी लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. इथपर्यंत जर आले तर तुम्ही, तर इथपर्यंत तुम्हाला 1 मार्क्स दिसेल. ठीक आहे. तर परत मी म्हणतो की वाय काय आपला, वाय विल बी डिफरन्शिएबल फंक्शन कोणाचा आहे, एक्सचा आहे. म्हणून तर आपण याला असं लिहू शकतो ना, हा जो फंक्शन आहे आपला, दॅट विल बी लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स काय असतो, dy बाय dx. डी हा लार्जर आहे, हा डेल्टा स्मॉलर चेंज आहे. मग इथे जो फंक्शन चेंज होतोय असा फंक्शन काय म्हणतो आपल्याला की हेअर वेअर एव्हर यू कॅन डिस्कस, इथे जो येतोय डेल्टा एक्स टेन्स टू 0 अँड डेल्टा वाय टेन्स टू काय येईल, 0 येईल. ठीक आहे. सो दोघांमध्ये स्मॉलर चेंजमधला डेल्टाचा. ठीक आहे. तर अशा वेळेस ह्याच्यामधलं जे लिमिट तुम्हाला दिसेल, ठीक आहे, ह्याच्यामधलं जे लिमिट तुम्हाला लिमिट नंतर काय होईल आपल्याकडे, हे दॅट विल बी लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0. कारण एक होता डेल्टा वाय टेन्स टू 0 मधला, हा दिसतोय वायमध्ये, तर वायमध्ये चेंज होईल तर एक्समध्ये होईल, आणि इथे एक्समध्ये असेल तर हा काय होऊन जाईल तुमचा वायमध्ये चेंज होताना दिसेल. सो हेअर वी कॅन से हा जो येतोय आता, तर लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय इज इक्वल्स टू 1 अपॉन लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. हे असेल आपलं इक्वेशन 1. तर इक्वेशन 1चं जर ऑब्झर्वेशन आपण केलं तर इक्वेशन 1च्या ऑब्झर्वेशनमध्ये आपल्याला अंडरस्टँड होतं की लिमिट जे आहे ते राईट हँड साईडचं इक्वेशन 1मध्ये काय करतं, एक्झिस्ट करतं आणि ते काय फायनाईट आहे. ठीक आहे. आणि दुसऱ्या केसमध्ये जे लिमिट आहे आपलं राईट हँड साईडचं, त्याच्यामध्ये इक्वेशन 1 शुड बी एक्झिस्ट, अगेन ते काय फायनाईट आहे. म्हणून वी कॅन राईट हेअर की लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय is equals to delta x upon delta y. It is also existed. So here we can write it a delta x upon delta y असेल. ठीक आहे. आणि हा काय असेल, 1 अपॉन डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स असेल. ठीक आहे. सो दिस वन इज डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल्स टू 1 अपॉन डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. आणि इथे लक्षात ठेवा डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय तुम्हाला लिहावा लागेल. ठीक आहे. सो हेअर थोडंसं लिहिताना चुकलेलं आहे, ते थोडा ऑब्झर्व करा. हा एक्स नाही आहे, हा वाय आहे, डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय, बिकॉज कारण आपल्याला हे असते, सवय असते एक्स लिहिण्याची. ठीक आहे. देन त्यानंतर आपल्याकडे जो टॉपिक आहे दॅट विल बी अ डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड इनवर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. ठीक आहे. तर ह्या टॉपिकमध्ये काय करायचं आहे, जर तुम्ही याला पण ऑब्झर्व केलं ना, तर हे तुम्हाला दिलेलं आहे आणि हे फॉर्म्युले आहेत ॲक्च्युली तुमच्यासाठी. तर फॉर्म्युले मग मी तुम्हाला याच्यासाठी हे पण सांगितलं आहे की हे जे एक्झाम्पल्स असतात जे सॉल्ड दिले आहेत तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये, तर अशा एक्झाम्पल्सवरती जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला दिसेल की हे सगळे 1 मार्कासाठी येतात. ठीक आहे. यांच्यापैकी एक नक्की येतो, 1 मार्कासाठी विचारतात, डिराईव्ह करायला लावतात, फाईंड करायला लावतात. मग अशा वेळेस असे जे डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड इनवर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स आहेत आपले, दीज फंक्शन्स आर, जर इथे घेतला आपण पहिला जो दिलेला आहे तुम्हाला y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ एक्स, तर हा y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ एक्स म्हणजे एक्सची व्हॅल्यू ही -1 आणि 1च्या मध्येच असेल. ठीक आहे. बरोबर. ही ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू -1 असेल आणि लेस दॅन ऑर इक्वल्स टू काय असेल, 1 असेल. म्हणजे हा जो दिसतोय π/2 -π/2 म्हणजे 90 डिग्री. ठीक आहे. -90 आणि दुसरा असेल ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 90 डिग्रीच्या मध्ये असेल. ठीक आहे ना, कारण पाय असतो आपला 180, म्हणजे हा π/2 आणि π/2च्या -π/2 आणि π/2च्या मध्ये असेल y. ठीक आहे. सो हेअर हा जो dy बाय dx आहे आपल्याला 1 अपॉन √1 - x² आणायचा आहे. ठीक आहे. हा असतो. ठीक आहे. साइन इनवर्स ऑफ y x इज इक्वल्स टू, लक्षात ठेवा इथे की y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ x. ठीक आहे. दॅट विल बी dy बाय dx इज इक्वल्स टू 1 अपॉन √1 - x.
तर अशा वेळ साइन इनवर्स ऑफ एक्स काय असतो 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. तर मग बघा मी घेतला वाय, हा वाय लिहिला इथे साइन इनवर्स ऑफ एक्सचा. तर मी तुम्हाला सांगितलं जर इनवर्स असेल तर तो तुम्हाला असा दिसेल. ठीक आहे, मग बघा म्हणजे जर एक्स असता एक्स इज इक्वल्स टू साइन वाय. ठीक आहे, एक्स इज इक्वल्स टू साइन वाय असता तर वाय काय आला असता साइन इनवर्स ऑफ एक्स. ठीक आहे, साइन इनवर्स ऑफ एक्स. ठीक आहे ना. तर मग इथे वाय इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ एक्स लिहिला आहे तर हा काय होऊन जाईल एक्स इज इक्वल्स टू साइन वाय. मग साइन वाय लिहिला तर ह्याला डिफरन्शिएट केलं आपण विथ रिस्पेक्ट टू वाय. इथे वाय म्हणून ना डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे डी एक्स अपॉन डी वाय, डी वाय इंटू साइन वाय. साइनचा डेरिव्हेटिव्ह असतो आपला कॉस. ठीक आहे ना. साइनचा डेरिव्हेटिव्ह जर कॉस असेल तर आता डी एक्स अपॉन डी वाय लिहिला आहे ना. ठीक आहे, म्हणून कॉस वाय. तर डी वाय अपॉन डी एक्स लिहिला तर कसा येईल 1 अपॉन कॉस वाय, रेसिप्रोकल ना. सो हेअर जर मी रेसिप्रोकलचा विचार केला तर कॉस वाय जो असतो ना म्हणजे साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स हा 1 असतो. तर याचा अर्थ जर मी कॉस स्क्वेअर एक्सचा विचार केला तर इज इक्वल्स टू तो असेल 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स आणि हा जर 2चा विचार केला तर रूटमध्ये चालला जाईल आणि फक्त काय राहून जाईल हा कॉस एक्स. तर सेम केस मी इथे यूज केलेली आहे, दॅट विल बी हा कॉस वाय आपला. तर कॉस वाय जर असेल तर त्यावेळेस हा काय होऊन जाईल कॉस वाय इज इक्वल्स टू प्लस मायनस √1 मायनस साइन स्क्वेअर वाय. तर साइन स्क्वेअर वाय ना, तर साइन तर आपण म्हटलं आहे की एक्स हा काय साइन आहे आणि जर साइन स्क्वेअर असेल तर तो एक्स स्क्वेअर पण लिहावा लागेल म्हणून काय झाला एक्स स्क्वेअर. तर हे काय आलं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. तर तुम्हाला समजलं असेल आता की जर साइन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, सेकंडरीली हे सगळे एक मार्कासाठी येतात हां, लक्षात ठेवा. असे डिराईव्ह करायला 1 मार्कासाठी विचारलं जातं. तर इथे पण वाय दिलेला आहे तुम्हाला, वाय इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ एक्स. सेम केस आहे -1 आणि 1च्या मध्ये बिलॉंग करतो एक्स आणि वाय काय बिलॉंग करतोय तुम्हाला इथे π/2च्या मध्ये तुम्हाला हा दिसेल. ठीक आहे. सो हेअर दॅट तुम्ही जर याला परत बघितलं तर एक्स आणि वायच्या मधला दुसरा पण आपल्याला दिलेला आहे वाय इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ एक्स आणि हा दिसतोय -1 लेस दॅन ऑर इक्वल्स टू एक्स विल बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू -1 आणि लेस दॅन ऑर इक्वल्स टू 1 दिलेला आहे. वाय पण दिलेला आहे, वाय हा 0 आणि पायच्या मध्ये दिसतोय. तर आपल्याला आणायचं आहे की हा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू काय असतो -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. तर म्हणजे कॉस इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. सो वाय इज इक्वल्स टू आपण म्हणणार आहोत हा जो दिलेला आहे कॉस इनवर्स ऑफ एक्स तर तो कसा होऊन जाईल एक्स इज इक्वल्स टू कॉस वाय. ठीक आहे, डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू वाय. सो व्हॉट इज डिफरन्शिएशन डी डी एक्स ऑफ एक्स आहे आपला कॉस वाय, हा कॉस वाय लिहिला तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह असतो आपला मायनस साइन वाय. ठीक आहे, तर मायनस साईनमध्ये मग जर याचा रेसिप्रोकल डी एक्स अपॉन डी वाय होता तर डी वाय अपॉन डी एक्स जर लिहिला रेसिप्रोकल तर तो -1 अपॉन साइन वाय होऊन जाईल कारण हा -1 आहे. ठीक आहे, सेम केस आहे साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स किती असतो 1. तर साइन काय होऊन जाईल √1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. सो हेअर डी वाय बाय डी एक्स काय असेल -1/√1 मायनस कॉस स्क्वेअर वाय. ठीक आहे, तर कॉस काय लिहिला आहे आपण एक्स लिहिला आहे तर काय होऊन जाईल हा पण. ठीक आहे, कॉसचा होऊन जाईल हा एक्स म्हणजे डी वाय बाय डी एक्स काय असेल -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. सेम केसमध्ये तुम्हाला दिसेल जसा साइन होता तसा काय केला आपण कॉसला पण काढला. तिसरा पण हा तुम्हाला दिलेला आहे मला वाटतं वाय इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ एक्स आहे आणि एक्स बिलॉंग्स टू रिअल नंबर असेल तर आणि त्या केसमध्ये वाय जो असेल तो -π/2 टू π/2च्या मध्ये असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय आणायचं आहे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू 1/1 प्लस एक्स स्क्वेअर असतो म्हणजे टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. तर वाय इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ एक्स, एक्स इज इक्वल्स टू टॅन वाय करून दिलेला. ठीक आहे ना, हा इकडे आला तर हे तर तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, तर हे डेरिव्हेटिव्ज आहेत आपले जसे आपण पहिले डेरिव्हेटिव्ह बघितले त्याच्यासारखे. तर हे इनवर्सचे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला पाठ करावं लागतील हे पण. ठीक आहे, तर काय करायचं आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. तर इथे पण डी एक्स अपॉन डी वाय घेतला टी डी वाय ऑफ टॅन वाय, टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय सेक स्क्वेअर वाय आणि हा पण तुम्हाला फंक्शन दिसेल हा जो दिसतोय सेक स्क्वेअर वाय मायनस टॅन स्क्वेअर वाय असतो 1. ठीक आहे, हा जर आला तर इथे
डी एक्स अपॉन डी वायचा डी वाय अपॉन डी एक्स केला तर 1 अपॉन सेक स्क्वेअर वाय होऊन जाईल. तर हा तुम्हाला दिसेल 1 अपॉन सेक स्क्वेअर वाय. तर परत इथे पण जर तुम्ही या फंक्शनला चेंज केलं तर हा सेक असेल तर मायनसचा काय होऊन जाईल प्लस टॅन स्क्वेअर वाय होऊन जाईल. म्हणजे 1 अपॉन टॅन स्क्वेअर वाय तुम्हाला दिसेल. आणि टॅन काय लिहिलं आहे तुम्ही एक्स लिहिलं आहे. तर हाला 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. दिस वन इज युअर थर्ड केस, दॅट इज वाय इज इक्वल्स टू टॅन इनवर्स. आणि वाय इज इक्वल्स टू टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. आफ्टर दिस यू हॅव अ कॉट इनवर्स ऑफ एक्स. तर कॉट इनवर्सला पण लिहा वाय कॉस. जर कॉट इनवर्सला वाय लिहिलं तर वाय काय होऊन जाईल एक्स काय होऊन जाईल कॉट ऑफ वाय. डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू वाय. कॉटचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कोसेक स्क्वेअर वाय. ठीक आहे, कॉटचा डेरिव्हेटिव्ह कोसेक. ठीक आहे, देन डी एक्स अपॉन डी वाय काय असेल डी एक्स अपॉन डी वाय विल बी हा असतो आपला डी एक्स अपॉन डी वाय आपण लिहिला आहे मायनस कॉसेक स्क्वेअर वाय. तर त्यानंतर डी वाय अपॉन डी एक्स काय येईल मायनस 1 अपॉन कोसेक स्क्वेअर वाय. पण परत आपल्याला हे माहिती आहे की 1 प्लस कॉट स्क्वेअर वाय इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर वाय काय असतो बरोबर. 1 प्लस कॉट स्क्वेअर वाय इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर वाय असतो. म्हणून कोसेकला काय लिहिणार आहे मी 1 प्लस कॉट स्क्वेअर वाय. आणि कॉटला काय लिहिलं आहे आपण एक्स लिहिलं आहे. तो सेम केसमध्ये काय होऊन जाईल हा -1 आणि हा -1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर समजलं तुम्हाला की याचा अर्थ कॉट इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे -1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल. ठीक आहे, देन हेअर अगेन सेकचा पण डेरिव्हेटिव्ह तुम्हाला विचारला आहे त्याने. सेकचा डेरिव्हेटिव्ह असतो प्लस मायनस ॲक्च्युली प्लस मायनस 1 अपॉन एक्स अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर -1. म्हणजे डी वाय बाय डी एक्समध्ये 2 दिसतो. हा प्लस आहे, हा काय तुम्हाला मायनस दिसेल. 1 अपॉन प्लस -1 अपॉन एक्स अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर -1. पण जर एक्स ग्रेटर दॅन 1 असेल तर तो प्लस येईल आणि एक्स जर लेस दॅन 1 असेल तर तो काय येईल मायनस येईल. ठीक आहे, तर अशा केसमध्ये ह्याला पण लिहा बरं. वाय लिहिला आपण वाय इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर एक्स. एक्स काय येईल सेक वाय. ठीक आहे, देन डी एक्स अपॉन डी वाय करायचं आहे आपल्याला बरोबर. कारण का डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय इथे दिलेला असतो ना आपला. सो हेअर याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल सेकचा डेरिव्हेटिव्ह सेक इंटू टॅन. तर सेक इंटू टॅनला रेसिप्रोकल केला डी वाय बाय डी एक्स अपॉन डी वायचा डी वाय अपॉन डी एक्स. देन हा आपण आला डी वाय अपॉन टॅन वाय. सेक वाय इंटू टॅन वाय काय आपला हा जो दिसतोय तुम्हाला इथे. तर इथला जो सेक असतो ना सेक स्क्वेअर वाय इज इक्वल्स टू 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स असतो. तर सिमिलरली टॅन स्क्वेअर वाय म्हणजे काय असेल सेक स्क्वेअर वाय -1 असेल. तर टॅन वाय काय होऊन जाईल सेक स्क्वेअर एक्स सेक स्क्वेअर वाय -1 येईल. देन हेअर याचा रेसिप्रोकल तर लिहिला आहे आपण ऑलरेडी. ठीक आहे, 1 अपॉन सेक वाय मायनस इंटू टॅन वाय. तर इथला टॅनला चेंज केलं तर काय होईल रूट सेक स्क्वेअर वाय -1. तिथे सेक इंटू हा दिसतोय तुम्हाला. ठीक आहे, अंडर रूट ऑफ सेक स्क्वेअर वाय -1. तर सेकला आपण लिहिलं आहे एक्स. सो हा एक्स येईल आपल्याकडे. ठीक आहे, डी वाय बाय डी एक्सचा. देन आफ्टर दिस हा कोसेक पण दिलेला आहे तुम्हाला होमवर्क म्हटलेला आहे तुमच्या पुस्तकामध्ये. ठीक आहे, कोसेक एक्स कसा काढायचा मग हा जो दिलेला आहे सच दॅट एक्स हा मॉड्युलस ऑफ एक्स आहे ऑलवेज पॉझिटिव्ह असेल इथला. तर -π/2 वाय हा -π/2 आणि π/2च्या मध्ये असेल. वाय 0 असतो तर. ठीक आहे, देन डी वाय बाय डी एक्स आपल्याला प्लस मायनस काढायचं आहे 1 अपॉन एक्स अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर -1चा डेरिव्हेटिव्ह. तर कॉस इनवर्स ऑफ एक्स आपल्याला माहिती आहे. तर काय होऊन जाईल एक्स वाय इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ एक्स. तर एक्स काय होईल इट्स अ कोसेक. ठीक आहे, वाय इज इक्वल्स टू कोसेक इनवर्स ऑफ एक्स असेल तर एक्स काय होऊन जाईल कोसेक वाय. त्याला डिफरन्शिएट करायचं आहे डी एक्स अपॉन डी वायने. तर डी एक्स काय होऊन जाईल कोसेक वाय. ठीक आहे, तर डिफरन्शिएट केल्यानंतर दिस वन इज वाय. ठीक आहे, लिहिताना चुकलेलं आहे जरा. हा वाय आपला डी एक्स ऑफ वाय डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल्स टू वाय. कोसेक वाय असेल तर इथे कोसेकचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कोसेक वाय इंटू कॉट वाय. ठीक आहे, देन वी कॅन गेट अ रेसिप्रोकल याचा डी एक्स अपॉन डी वायचा रेसिप्रोकल घेतला तर. ठीक आहे, सेम कॉट जो असतो तो कॉट स्क्वेअर इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर -1 असतो. तर कॉट असतो अंडर रूट ऑफ कोसेक स्क्वेअर -1. सो 1 अपॉन प्लस मायनस अंडर रूट ऑफ कोसेक वाय -1 इंटू कॉट वाय तुम्हाला दिसेल. एक्स हा आहे कोसेक वाय. ठीक आहे, सो एक्स जर कोसेक असेल तर इथला कोसेकचा एक्स चेंज होऊन जाईल कोसेकचा एक्स होऊन जाईल. हा एक्स आला पहिले नंतर आला एक्स स्क्वेअर. ठीक आहे, सेम वी कॅन फाइंड आउट ऑल दिस एक्झाम्पल्स. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला हे याचे एक्झाम्पल्स पण फाइंड आउट करता येतील.
तर हे सगळे झाले. तुम्हाला याचे सगळे डेरिव्हेटिव्ह लक्षात ठेवावे लागतील. तुमच्या पुस्तकामध्ये याच्यासाठी एक सिंपल सेपरेट टेबल देऊन ठेवलेला आहे. तो टेबल पण बघा, त्याच्यामधून पाठ करा याला जरा. हे बघा ते टेबल तुम्हाला दिले आहे तुमच्या पुस्तकामधले. या टेबल्समध्ये त्याने दिलेलं आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड इन्व्हर्स ट्रिकोनोमेट्रिक फंक्शन्स. तर इथे दिलेलं आहे साइन इन्व्हर्स ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर आपण जो काढला तो. कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स असतो मायनस 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. कॉट इन्व्हर्स ऑफ एक्स आहे मायनस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. सेक इन्व्हर्स ऑफ एक्स आहे प्लस मायनस 1 हा जो दिसतोय ना, ठीक आहे, प्लस मायनस 1/x √x स्क्वेअर मायनस 1. दोघं वेगवेगळे लिहिले तिथे. एक्स जेव्हा ग्रेटर दॅन 1 असेल आणि लेस दॅन -1 असेल त्यावेळेसच्या केसमध्ये, ठीक आहे. कोसेक इन्व्हर्स ऑफ एक्स पण दिलेला आहे मायनस 1/x √x स्क्वेअर मायनस 1, ठीक आहे. आणि हा प्लस दिलेला आहे 1/x √x स्क्वेअर मायनस 1. दुसरा पण त्याने टेबल दिलेला आहे हा. तर हा आपला एफ ऑफ एक्सच्या फॉर्मॅटमधला आहे. तर डेरिव्हेटिव्ह काढतो ना आपण, त्याच्या साईडचा डेरिव्हेटिव्ह पण आपल्याला काढावा लागतो. तर हे कंपोजिट फंक्शन्समध्ये दिलेले आहे. तर फंक्शनच्या फॉर्ममध्ये जर तुम्ही याला सॉल्व्ह केलं तर हा साइन इन्व्हर्स ऑफ एफ ऑफ एक्स जो दिसतोय तुम्हाला तो f' ऑफ एक्स अपॉन √1 मायनस एफ ऑफ एक्स स्क्वेअर. सेम कॉस इन्व्हर्स मायनस f' ऑफ एक्स अपॉन √1 मायनस एफ ऑफ एक्स स्क्वेअर, ठीक आहे. सेम टॅन इन्व्हर्स f' ऑफ एक्स अपॉन 1 प्लस f' ऑफ एक्स एफ ऑफ एक्स स्क्वेअर. कॉट इन्व्हर्स एफ ऑफ एक्स जो दिला आहे मायनस f' ऑफ एक्स अपॉन 1 प्लस एफ ऑफ एक्स स्क्वेअर. f' ऑफ हा सेकसाठी पण दिलेला आहे f' ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स √ऑफ एफ ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. कोसेकसाठी दिलेला आहे मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स √ऑफ एक्स स्क्वेअर एक्स. हा टेबल पण नीट लिहून टाका, ठीक आहे. नोटबुकमध्ये चांगल्या पद्धतीने लिहा याला आणि त्याला पाठ करून टाका. ह्याचे डेरिव्हेटिव्ह पण आपल्याला पुढे लागतील, जे एक्सरसाइज आपण सॉल्व्ह करू त्याच्यामध्ये. सिमिलरली हे मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत तुम्हाला दिलेले, बऱ्याचच्या केसमध्ये दिलेले नसतात. तर हे पण तुम्हाला पाठ करायचे आहेत. दॅट इज इम्पॉर्टंट फॉर्म्युल्यामध्ये जर साइन इन्व्हर्स ऑफ साइन थिटा असेल तर तो थिटा येईल. साइन इन्व्हर्स ऑफ साइन इंटू साइन इन्व्हर्स ऑफ एक्स जर असेल तर तो एक्स येईल, ठीक आहे. जर टॅन इन्व्हर्स असेल आणि टॅन थिटा असेल तर तो थिटा येईल. टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स जर असेल तर तो एक्स आहे. सेक इन्व्हर्स सेक थिटा असेल तर तो थिटा. सेक इन्व्हर्स ऑफ एक्स का असेल तो एक्स असेल. सेम इथे पण बघा, साइन इन्व्हर्स इंटू कॉस थिटा जर असेल तर त्यावेळेस साइन इन्व्हर्स ऑफ साइन π/2 मायनस थिटा असतो. तर हा π/2 मायनस थिटा तुम्हाला लिहावा लागेल जर साइन इन्व्हर्स कॉस थिटा लिहिला असेल तर, ठीक आहे. हे फॉर्म्युले तुम्हाला एक्सरसाइजमध्ये कामाचे येतील. जिथे तुम्ही एक्सरसाइजमध्ये वेगवेगळे फॉर्म्युले शोधणार ना, तर ते फॉर्म्युले तुम्हाला इथे सापडतील ह्या टेबलमध्ये, दिसतंय. तर टॅन इन्व्हर्स इंटू कॉट थिटा लिहिला तर तो π/2 मायनस थिटा लिहायचा आणि कॉट थिटा असेल तो टॅन π/2 मायनस थिटा, ठीक आहे. सेम हा जो दिसतोय सेक इन्व्हर्स इंटू सेक थिटा, सेक इन्व्हर्स ऑफ इंटू सेक π/2 मायनस थिटा, तो दिसतो π/2 मायनस थिटा. सेम कोसेक इन्व्हर्स दिसतोय कोसेक इंटू सेक, हा सेक π/2 मायनस थिटा दिसतोय π/2 ला, ठीक आहे. सेक इन्व्हर्स ऑफ थिटा जो तुम्हाला दिसतोय सेक इन्व्हर्स ऑफ एक कोसेक इन्व्हर्स 1/x जो दिसतोय. सेम हे सगळे फॉर्म्युले इथे दिलेले आहेत. हे फॉर्म्युल्यांचा पण हा पूर्ण टेबल आहे तुमच्यासाठी, ठीक आहे. सगळं पाठ करा. कॉस इन्व्हर्स कॉस थिटा थिटा, कॉस इन्व्हर्स कॉस एक्स एक्स, कॉट इन्व्हर्स कॉस थिटा थिटा, कॉट इन्व्हर्स ऑफ एक्स टू एक्स, कोसेक इन्व्हर्स कोसेक थिटा थिटा, ठीक आहे ना. तर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, दॅट विल बी लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. अगेन दॅट आय विल बी सेईंग यू दॅट की हा जो टेबल आहे ना, स्वतः नोटबुकवरती लिहून काढा. एकदा दोनदा लिहून काढा किंवा एकदा लिहून काढा. तर जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला मध्ये जेव्हा मी हे फॉर्म्युले घेईल तर त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल की हे ह्या टेबलमधले सगळे फॉर्म्युले आपण यूज केलेले आहेत, ठीक आहे ना. याचे बरेचसे त्याने दिलेले आहेत. इथे पण दिलेले आहेत, टॅन इन्व्हर्ससाठी दिलेले आहेत. बाकीचे हे बघा इथे दिलेले सगळे फॉर्म्युले तुम्हाला दिसत आहेत. कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स काय असतो, सेक इन्व्हर्स ऑफ 1/x असतो, ठीक आहे. टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स असतो, कॉट इन्व्हर्स ऑफ 1/x, साइन इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स π/2 दिसतो. टॅन इन्व्हर्स ऑफ टॅन वाय काय असतो, टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय असतो. हे फॉर्म्युले याच्या आधी पण मी बरेचसे यूज केलेले आहेत आपले एक्सरसाइज 1.1 मध्ये. तर हे पण खूप महत्त्वाचे आहेत. यांना पण रिमेंबर करा, पाठ करून टाका यांना पण, ठीक आहे.